मनपा निवडणुकीसाठी बैठकांचा धडाका सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपची बैठक आहे। वर्षा निवासस्थानी मुंबई विभागाची बैठक आहे। बैठकीला महत्त्वाचे नेते हे उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा एकदा बैठकांचा धडाका सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी मुंबई विभागाची बैठक आज रात्री 8 वाजता सुरू होणार असल्याची माहिती सध्या समोर येते। तर या बैठकीला मुंबई विभागातील महत्त्वाचे नेते आमदार हे उपस्थित राहतील। मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या बैठकांचा सिलसिला सध्या सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा निवासस्थानी मुंबई विभागाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलेलं आहे, मात्र बैठकांचा सिलसिला हा सुरूच असल्याचं दिसून येतंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती आखली जात असल्याचं दिसून येतंय। तर या बैठकीमध्ये सर्व विभाग प्रमुखांना आणि आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी निवडणुकीसाठी कानमंत्र देणार असल्याची माहिती सध्या समोर येते। वर्षा निवासस्थानी मुंबई विभागाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, मनपा निवडणुकीसाठी आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठकांचा धडाका सुरू आहे। नक्कीच अंकिता, आपण या ठिकाणी बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता भाजप आक्रमक झालेली आहे। भाजपकडनं आपण बघितलं तर विभागवारी बैठका देखील सुरू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी आपण बघितलं तर पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि त्यामध्ये देखील या पावसाळी अधिवेशन दरम्यान वर्षा निवासस्थानी आपण बघितलं तर बैठक या सुरू होत्या आणि आता देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पुन्हा एकदा बैठक बोलवण्यात आलेली आहे। आज रात्री 8 वाजता ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये मुंबई विभागातील महत्त्वाचे नेते आणि आमदार हे उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची बैठक मांडली जात आहे। तसंच आपण बघितलं कशा प्रकारे तयारी करायची आणि कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जायचं, तसंच आपण ज्या प्रकारे बघितलं उद्धव ठाकरेंची मुलाखत देखील आज सकाळी प्रसारित झाली आणि त्याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बैठक आहे ती महत्त्वाची मानली जाते आणि या बैठकीला सर्व मुंबईचे नेते हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही वर्षा निवासस्थानी रात्री 8 वाजता बैठक ही सुरुवात होणार आहे। निश्चित ज्या पद्धतीने आपण पाहतोय महायुती सरकारमधले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते, त्यांचा व्हिडिओ चर्चेत आलाय। या संदर्भात या बैठकीमध्ये देखील काही विचारमंथन होण्याची शक्यता आहे का? आपण ज्या प्रकारे बघितलं तर पावसाळी अधिवेशन दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये नेत्यांचे प्रकार हे उघडकीस आले। त्यामध्ये आपण बघितलं आज जे माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांचा प्रकार जो मोबाईलमध्ये गेम खेळताना तो उघडकीस आलेला आहे। तसंच आपण बघितलं संजय शिरसाट असतील, संजय गायकवाड असतील, तसंच भरत गोगावले यांचे देखील या ठिकाणी प्रकार हे उघडकीस आले। या बैठकीमध्ये देखील काहीतरी त्यांच्याबद्दल बोललं देखील जाऊ शकतं आणि आता मुख्यमंत्री आपल्या नेत्यांना काय संदेश देतात हे देखील आपलं पाहणं गरजेचं ठरणार आहे। निश्चित मनोज, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आजच्या या बैठकीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे।